सरकार आई मी स्वप्नी रुपाली हे सगळं काय हे इथं कसे हो मला काय विचारताय तुम्ही हे अपर्णाला विचारा ना तिनेच बोलवलं असणार आहे त्यांना इकडं दुसरं कोण बोलवणार आहे तेव्हा रुपाली ताई अहो मी का अपर्णा ग हे सगळं करण्याआधी आम्हाला एकदा तरी विचारायला पाहिजे होतं ना अहो सर मी भाऊजी मामनजी हो मला याच गोष्टीची भीती वाटत होती तुम्हाला अपर्णा बरोबर राहायचं होतं ना पण तिच्यात किती सुधारणा झाली आहे हे दिसतंय ना आज तुम्हाला समोर रुपालीताई तोंड सांभाळून बोला. दीपक जे दिसते ना तेच बोलतेय मी अपर्णा ही अशी वागते ना म्हणून मला आर्या भाऊजींसाठी जास्त योग्य वाटते तुम्हाला आज संधीच मिळते ना. स्वप्नील सर तुम्ही शांतपणे विचारा आधी. काय विचारायचं दीपक अपर्णा भाऊजींना वाटतं तसं कधीच वागली नाही त्या उलट आर्या असं कधीच वागणार नाही याची खात्री आहे मला स्वप्नील सर असं एकमेकांची वाद घालत बसण्यापेक्षा आपण शांतपणे बसून ठरवूयात ना काहीतरी असं कसं जर अपर्णाला सरकारांना सोडवत नसेल ना तर काहीच गरज नाही आम्हाला हिच्याबरोबर इथं राहायची भाऊजी मी तर म्हणते अमोलला घेऊन जाऊ आपण इथून म्हणजे सरकार पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही अहो रुपाली असं कसं बोलताय तुम्ही नाही नाही अरे माझ्याकडनं चूक झाली ना तर मग ह्या लेकराचा काय दोष आहे. थांबा तुम्ही कुणीच काही करायची गरज नाही आम्हीच जातो. चल चल आपण निघू रुकून अमोल थांब जरा आजोबा प्लीज थांबवा ना त्यांना आज तुमच्या सर्वांबरोबर एकत्र राहायचंय बाबा आजोबा तुम्ही माझ्यासाठी बांधून विसरू नाही का शकत सर्वांबरोबर एकत्र राहायचंय. अरे अमोल मी त्यांना माफ करू शकत नाही. एवढे दिवस आईबाबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न चालले होते यांचे पण आज छोटे सरकारांना असं बघून मला लई भारी वाटतंय. तुम्ही जर सरकार आजोबांना आणि आजीला थांबवलं नाही ना तर मी कुणाशीच बोलणार नाही माझ्याशी पण नाही आणि बाबाशी पण नाही. अमोल बाळा तू शांत हो माझं एकदा ऐकून तर घे. अमोल अरे अमोल तू माझं ऐकणार नाहीस का बाळा ऐक ना आजोबा तुला परत भेटतील की. दाजी अहो थांबवा त्यांना. तुमची नाराजी कळते मला पण आता अमोलच्या आनंदापेक्षा काय महत्वाचं आहे. आप्या अगं पोरग कधीच एवढं नाराज झालं नव्हतं बघ की जरा. दिदी अगं तू बोल की काय तर. दाजी अहो तुम्ही सकाळीच म्हणलेला की अमोलसाठी काय पण करायला तयार आहे मग आता काय झालं. अहो दाजी तुम्हाला त्याची एवढी एक गोष्ट ऐकायची नाही होय. दीपक ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं हे लक्षात ठेव आणि सरकार जे वागलेत ना त्यानंतर आम्हाला जो काही त्रास झालाय ना तो आम्हालाच माहिती आहे त्यामुळं तू आमच्या गोष्टींमध्ये नको पडूस. बरोबर आहे. तुम्ही जो त्रास भोगला तुम्ही ज्यात ओरपळला त्याची झळ तुम्हाला अमोलला पचवायची आहे कळत नाही आम्हाला. दिप्या नाही बापू मी असं नाही म्हणत की सरकारांना माफ करा. आपण 7 वर्ष ते राहिलेच की सगळ्यांपासून लांब आणि स्वतःच्या घरात नोकराचं आयुष्य जगावं लागते त्यांना. मग एवढी शिक्षा पुरेशी नाही का. दीपक आम्ही त्यांना माफ करायचं का नाही करायचं हा निर्णय तू नाही घेऊ शकत. हो मी निर्णय घेतच नाही हो पण अमोलच्या आनंदाचा विचार करायचा पूर्ण अधिकार आहे मला. अमोल बाळा तुझे मा आणि बाबा मागच्या गोष्टी घेऊन बसलेत त्यामुळे आधी पण त्यांनी स्वतःच लय नुकसान करून घेतले पण आता तुझं नुकसान होतं हे त्यांच्या लक्षात येणार. तू नको त्यांच्याकडनं अपेक्षा करूस. म्हणजे मी सर्व
बोलवा ना त्यांना. अमोल बाळा, तुला नको म्हणलं ना मी, ते नाही ऐकणार तुझं. अर्जुन आप्पे जा, थांबव त्यांना. हा आत्ता मला अमोलपेक्षा जास्त महत्वाचं कोणीच नाही. जा, घेऊन ये त्यांना. विण्याच्या डोळ्यात बघायचं धाडच होत नव्हतं मला. पण त्या लेकराकडे बघितल्यावर ना तिथून पाय निघवत नव्हता हो माझा. माझं बी तसंच झालं बघ. पण रुक्मिणी नाही, आपल्याला थांबून चालणार नाही. आप्पी आणि अर्जुनचा संसार आता सुरळीतच व्हायला पाहिजे. आपल्यामुळे कसलीच अडचण नको. चल निघूयात आपण. सरकार, आई अगं आई हो हो आप्पी, अगं अशी पळत का आलीस? सरकार, तुम्ही घरी चला परत. माघारी चला ना आपल्या घरी. नाही आप्पी, बघितच ना काय झालं. अवकाळी पाऊस जसं पिकाचं नुकसान करतो तसं आमच्या येण्यानं तुमच्या आनंदावर इरजण पडली. जाऊ दे, थांबा, निघतो. अहो, अर्जुनने तुम्हाला बोलवायला सांगितलंय. तो तयार झालाय. चला ना. काय? हो, अमोलने अर्जुनला तयार केलं. तुम्ही चला आज. आपले 7 वर्षांनी आम्ही आज सगळ्यांबरोबर एकत्र राहू. हो सरकार, 7 वर्षानंतर तुम्ही, बाबा, स्वप्नील सर, अर्जुन, मी, आपण सगळेच एकत्र राहणार आहोत. विनय काका, तुला पटतंय काय सगळं? स्वप्नील, अरे अर्जाला आपल्याला समजून घ्यायला लागेल. अमोल लहान आहे. अरे त्याच्या हट्टापायी त्याला काय बोलता येणार नाही. पण जर का हंबीर इथं राहणार असेल ना, तर मी इथं राहू शकत नाही. अर्जुन, तू हा निर्णय घेऊन चूक केलीस या ठिकाणी. आजोबा, आप्पे, विण्याला हे नाही पटणार. हे बघ, तू अजूनही तुझ्या निर्णयाचा विचार कर. सरकार, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला अमोलने इथे थांबायला सांगितलंय ना, मग मी बोलते बाबांशी. बे अगं, पण हे सगळं एवढं सोपं नाही. अगं, आपण एकत्र राहिलो तर सगळ्यात जास्त त्रास तुला होईल. आणि आता आमच्यामुळे तुला त्रास झालेला मला बघायचा नाही. आई, असं नाहीये काय. हा, मी बोलून बघते एकदा बाबांशी. बरं, पण जबरदस्ती करण्यात काय अर्थ नाही आप्पे. हे बघ, विण्याची तशी इच्छा नसेल ना, तर सांगा आम्हाला. आम्ही जातो परत आसगावला. सरकार, थांबा तुम्ही जरा, मी आलेच. मा, काय झालंय? काय नाही बाळा, थांबा जरा. आप्या, विनायकरावांशी बोलताना जरा सावरून बोल बर का. थोड्या नाजूक गोष्टी आहेत, त्यांना त्रास नको व्हायला. हो बाप, आलेच. सगळीच मनमानी सुरू आहे. मला तर सहनच होत नाही. विनय काका, मी चाललो त्या घरी. हे बघ, जो काही निर्णय घ्यायचा ना, तो आपल्याशी बोलून घेऊ. म्हणजे ती म्हटली राहा तर राहायचं का? नाही विनय काका, सरकारांबरोबर एका घरात मी राहू शकत नाही, सांगून ठेवतो. बाबा, माझ्याशी तरी एकदा बोला ना तुम्ही. अगं आपले ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच्यावर काय बोलायचं आता? हो बाबा, मला तुमचा राग समजतोय, पण काय पण असेल आपले, हंबीर बरोबर या घरात मला राहणं शक्य नाही. बाबा, असं नका ना हो बोलू तुम्ही. आपले, अगं हंबीरनं काय केलं हे तुला माहीत आहे ना, आणि सगळ्या गोष्टी माहीत असताना माझ्या बायकोच्या मारेकऱ्याबरोबर मी कसा राहू या घरात? बाबा, कदम, हे हे बघा, बघ अर्जा, तुझं या घरात राहणं मी समजू शकतो, त्यात गैर बी काय नाही.
पण आप्पीनं हंबीरला या घरात घेतलंय ना, त्यामुळे मी या घरात राहू शकत नाही. कदम, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पटतंय मला. अर्जुन, मी पण विनय काकासोबत हे घर सोडून चाललोय. सर अहो तुम्ही अपर्णा, अगं का बोलवलंस तू सरकारांना इथं? आत्ता कुठं आनंदाचे 4 क्षण आम्ही अमोल सोबत घालवत, त्यात हा मिठाचा खडा पडला. आपला आनंद तिला कसा बघवल ना, आधी पण बघवला नव्हता आणि आता पुन्हा तेच. अपर्णा, अगं तुला माहित होतं ना आम्हाला नाही आवडणार सरकारांना तू इथं बोलवलेलं. का बोलवलंस तू? सर अहो मी का बोलवेन त्यांना इकडे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही बोलवलंय. वा, म्हणजे त्यांना अचानक झटका आला आणि ते उठून इकडे आले, हो ना? असंच म्हणायचंय ना तुला? रुपालीताई, दीदी कधीच खोटं नाही बोलणार आणि जे काय असेल ते सरळ बोला. सरळ बोलून कळतं का तुझ्या बहिणीला? मामनजी, खरं तर ना अपर्णाला इथं आपण नकोच आहे, पण आता बाहेर कसं काढायचं ना आपल्याला, म्हणून तिने हे कारण शोधून काढलं. दाजी अहो तुम्ही बोला की काय तर, दीदी का खोटं बोलल? दिप्या, हे बघ त्यांचा राग साहजिक आहे. बाबा, स्वप्नील सर, अहो मी खरंच त्यांना नाही बोलवलं इकडे, माझ्यावर खरंच विश्वास ठेवा, हवं तर त्यांना विचारा. हो का? आता आम्ही जाऊन विचारायचं का त्यांना? अहो ताई, मी का खोटं बोलेन? मला खोटं बोलून काय मिळणार आहे? त्याचा विचार तू केलाच असशील अपर्णा. अगं याच्या आधी सुद्धा बराचदा खोटं बोलून झालंय तुझं, हो ना भाऊजी? बाबा, तुम्ही तरी समजून घ्या ना मला. हे बघ आप्पे, एक तर या बाबतीत तूच मला समजून घे. खरं तर या गोष्टी आता इथं व्हायलाच नव्हत्या पाहिजे. अर्जुन, मला 2 मिनिट तुझ्याशी बोलायचं. ते काय बोलायचं ना अपर्णा, ते इथं आमच्या सगळ्यांसमोर बोल. वहिनी, 2 मिनिटं आम्ही बोलतो जा. बाळामोल, आपल्या शेतातल्या सगळ्या ताज्या ताज्या भाज्या आणि ही तुझ्या आवडीची छान पैकी मेथीची भाजी. मला माहिती आहे तुला आवडते ते. हो आजोबा, खूप आवडते मला. आणि ही कोथमीर, हा, हिच्या छान वड्या सुद्धा तयार करता येतात. हा? हो आजोबा, खूप आवडते मला पण. आणि अमोल बाळा, तुझ्यासाठी आम्ही आणखीन खायला आणलंय बरं का. काय आजोबा, काय? म्हणजे फार काय नाही आणता आलं, आपल्या शेतातनं भुईमुगाच्या शेंगा आणि त्या सुद्धा अशा भाजून मस्त. आवडतात ना? बाबा, आजगाववरून यशा आजोबांनी पण माझ्यासाठी रानातून खायला आणलं होतं. हा? अरे हो अमोल बाळा, त्यांनीच सांगितलं की आम्हाला हे तुला लई आवडलेलं म्हणून. हा, म्हणून तर हे सगळं तुझ्यासाठी घेऊन आलोय आम्ही. थँक्यू आजोबा. आता आपण सगळे मिळून खाऊ. बर, आजोबा, तुम्हाला माहितीये का, मी माझ्या सर्व बर्थडेचे चित्र काढतोय. हो का? अरे वा, दाखव की आम्हाला. आता 6 आहेत आजोबा, अजून फक्त एकच राहिले. बर बर, सगळी पूर्ण झाली की दाखव मग. हा, पण काय रे, काय आहे ते चित्र? अहो तुम्ही बी काय विचारताय? ते लहान लेकरू आहे, काय करणार आहे तो? आजी, आजोबा, माझ्या बर्थडेच्या चित्रात माझी पूर्ण फॅमिली आहे. सरकार लेकराला मनापासून वाटतं त्याचं सगळं कुटुंब एकत्र असावं. यस बापू. आणि आता लास्ट चित्रामध्ये मला सगळी लोक हवे. सगळे म्हणजे? मा म्हणते आपली फॅमिली खूप मोठी आहे. आपण सगळे लोक आहोत. तुझे काका, पिऊ काकी आणि बरेच लोक. अरे बाळा, अरे तुला ही सगळी माहिती बी नाही, पण तरी बी तुला एकत्र आणायचंय सगळ्यांना. लहान लेकरांची हीच गोष्ट कमालीची असती बघा. अहो त्यांच्या मनात कसलीच आडी नसती, त्यामुळे सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागतं. खरंय बापू, खरंय. आजोबा, मला आपल्या पूर्ण फॅमिलीला एकत्र आणायचंय. अमोल बाळा, तुझ्या तोंडात साखर पडो. म्हणजे? अरे अमोल बाळा, तुझं बोललेलं सगळं खरं होऊ दे असं म्हणते आजी. पण एक
आजोबा. कसला रे बाळा? माझे 6 चित्र झालीत आजोबा, पण 7वं चित्र मला पूर्ण फॅमिली एकत्र पाहिजे. मग पण ते चित्र कसं काढू ते मला कळत नाही हो. आम्ही कधी सर्वांना पाहिलेलंच नाही. अरे अमोल बाळा, माझ्याकडं आपल्या सगळ्या कुटुंबाचा एकत्र असा एक फोटो आहे. खरं आजोबा, मी दाखवा की. थांब. हा, हे बघ. ही आपली सगळी फॅमिली. आणि माझी इच्छा आहे बाळा की आपली सगळी फॅमिली पुन्हा एकदा अशीच एकत्र यायला पाहिजेत. आणि हे फक्त तू करू शकतोस. हे बघा मुलबाळा, हाय ना, हा सुजय काका. आणि हे कोण? ही तुझी पिऊ काकी आहे. आणि त्यांच्या बरोबर हा आहे ना, हा तुझा हरू दादा आहे. आणि ही बघ, ही आत्याजी. आणि हे तुझे मान बाबा. आजी, आजोबा, तुम्ही काळजीच करू नका. मी सिम्बा आहे, सिम्बा. आणि सिम्बा त्याला हवं ते करतोच. आजोबा, मी लगेच कामाला लागतो. मला चित्र काढायचं. लाग लागला. सावकाश सावकाश. अरे अरे, बापू, काय रे दीप, काय झालं? रुपाली त्या दीदीवर आरोप करायला लागलेत. अरे कसले आरोप? त्यांचं असं म्हणणं आहे की या घरातनं सगळे जावेत, म्हणून दीदीनं सरकारांना इकडे बोलवले. अरे आम्हाला तर आपणच बोलवलंय, पण यशाला मोनाचा फोन आला होता. मोनाचा? हा, आणि मोना यशा बापूला म्हणाली की त्या दोघांना तातडीने पाठवून द्या, म्हणून आम्ही लगुलग निघालो. दीपक काय हे? बापू थांबा, मी बघतो. बोल. अमोलसाठी तू सरकारांना इकडे थांबवण्याचा निर्णय घेतलास ना, मग तू आता बाबांना पण समजव की. हे बघ, अमोलचं वागणं बघून मी बोलून गेलो तसं. कदमांना काय बोलून समजू? अर्जुन अरे तू असंही कदम तुझीच बाजू घेतात नेहमी, त्यामुळे तुझं ऐकतेल तू बोलून बघ. अर्जुन, माझ्यापरीने जेवढं होईल तेवढं सगळं करून झालंय माझं. स्वप्नील सर आणि बाबा ऐकतच नाहीयेत. अरे कसं ऐकतील आपले? आणि मला पण तुझं वागणं पटलेलं नाही बरं का. त्या दोघांना इकडे बोलण्याची गरज काय होती? अर्जुन, अरे मी नाही बोलवलं. मी किती वेळेला सांगू? ते काय असेल ते असेल. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये आता तू एकटीस. त्या सरकारशी माझा काहीच संबंध नाही, त्यामुळे माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नकोस तू. म्हणजे मला पण वाटतं कदमांनी हे कर सोडून जावं. अमोलला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं. हे बघ, अमोलला चांगलं वाटावं म्हणून मी तुला म्हणलं सरकारनं काकीला आत बोलवून घे, पण एकत्र राहण्याची अपेक्षा ठेवू नको माझ्याकडून अजिबात. अर्जुन अरे तू माझं कोणतरी घे ना अर्जुन. मी काय करू ना तेच कळत नाहीये मला. कसं समजवू मी आता बाबांना? ते निघून गेले तर अमोल नाराज होईल. काय झालं तुमचं बोलणं? म्हणजे आम्हाला निघायला बरं. दादा, माझं झालंय बोलणं, मला काय करावं ते नाही कळते. आप्पीचा निर्णय मला अजून नाही पटत. भाऊजी, तुमचं काय ठरले? तुम्हाला असं वाटतंय का आपण सगळ्यांनी आता इथं राहिलं पाहिजे? अहो सांगा ना भाऊजी. वहिनी, हे बघा, मला पण नाही पटत आहे सरकारांबरोबर एका घरात राहणं. दीदी कुठं आहे? दीपक, काय झालं? सर, दीदी कुठं आहे? अरे सरकारांना कोणी बोलावलं हे विचारायला गेला होतास ना तू. काय झालं? अरे बोल ना. काय झालं आता? अपर्णानेच बोलवलंय ना? दुसरं कोण बोलवणार आहे? आता सगळं चांगलं झालेलं असताना मध्येच काय सुचलं तिला हे? सर, मोनानं बोलवलंय त्यांना. काय? दीपे, काय बोलतोय तू हे? हो दाजी, मला माहित नाही का बोलवलंय, पण तिनंच बोलवलंय सरकारांना. नाही, आम्हाला माहित करून पण नाही घ्यायचं का बोलवलंय. उठसूट रुपालीला बोलत होतास ना, आता काय करशील? तर अहो मी
कदाचित कोणालाच आम्ही इथं राहिलेलो नकोय. चल विनय काका. सर अहो असं नका बोलू तुम्ही. मान्य आहे मोनाची चुकी झाली, मी बोलतो एकदा तिच्याशी, पण तुम्ही असा निर्णय नका घेऊ. काय बोलणार? इतरांना बोलणं सोपं असतं. रुपालीला सारखं बोलत होतास ना घर तोडताय म्हणून, वैतागत होतास ना तिच्यावर. पण आता मोनालाच हे घर शांत नको आहे. आता काय करणार?